नमस्कार. आषाढी एकादशी तर जवळ येते आहे आणि पंढरीची वारी सुरू झालेली आहे. तर मी आज आपणासमोर पंढरीच्या वारीचं थोडं काही सांगणार आहे. पंढरीची वारी हिंदू समाजाच्या एकत्मतेचा अफाट दर्शन म्हणजेच पंढरीची वारी. आषाढ महिन्याची चाहूल लागताच महाराष्ट्राला पंढरीच्या वारीचे वेड लागले असते आणि श्रद्धा व भक्ती सोबतच आपण त्यांच्यातील वारकऱ्यांच्यातील आपण उत्साह, उत्कंठा आणि एकी हे सर्वच बघत असतो. खरंच म्हणूनच म्हटले आहे की विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. पंढरीचा विठुराया हा भक्तांचा मायबाप आहे. तो सर्वांचा देव आहे. साधा बोळा युगे 28 विटेवरी उभा, तो जनांची माऊली झाला. ज्याने जनाबाईसोबत दळणकांडण केले, चोखोबाची गुरे राखिली आणि श्रीखंड्या होऊन त्यांनी नाथाघरी पाणीसुद्धा भरले. आणि म्हणतात ना, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग. होय, हाच तो सखा पांडुरंग, हाच तो भक्तवत्सल चैतन्याचा गाभा. चंद्रतिरी उभा वाळवंटी असलेला हा पांडुरंग, त्याला विठ्ठल म्हणा, विठुमाऊली म्हणा, विठुराया म्हणा, काहीही म्हणा, तोच तो पांडुरंग. संत सावळामाळी यांच्या भक्तिभावाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर हाच खरा विठ्ठल आहे. पांडुरंग गावाचे मूळ नाव कन्नड पंडरंगे असे होते आणि हा पंडरंगाचा हा देव म्हणजेच हा पांडुरंग. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. खरंच किती सुंदर अभंग लता दीदींनी गायलेला आहे. तन मन अर्पून जीव तोडून विठ्ठलाचे ते सावळे सुंदर रूप मनोहर बघतच राहावेसे वाटते. नको नको मना गुंतू मज माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, येई गा तू माय बाप. पंढरीच्या राया क्षणोक्षणी हाच करावा विचार. पांडुरंग येईल आणि मला तारावयास, माझी नौका पार करावयास येईल. मला माझं संकट दूर करण्यासाठी येईल. विठ्ठला, काय ते तूच ठरव आता. तूच तारक आणि तूच मारक आहेस. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देहभान, देहभान. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. पांडुरंगा, तुझ्या दारी मी आले आणि सारे देहभान कसे विसरून गेले बघ. तूच स्वीकार कर आता माझी सेवा. ज्याप्रमाणे तुक्याचा भक्तिभाव पाहून त्यास तू तारिले देवा, त्याचप्रमाणे कदाचित तुक्याप्रमाणे माझी सेवा नसेल, पण तरीही तू माझं सांभाळून घेशील हा विश्वास माझ्या भक्तीत नक्कीच आहे. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. अरे बाबा पांडुरंगा, तुझा अपराधी खरं मीच आहे. पण पांडुरंगा, तूच सांग, तुला तरी एकटे विटेवर उभे राहायला आवडतं का? नाही ना. तुला पण भक्तांच्या संगतीत भक्तांच्या मेळ्यातच आवडते ना. आणि वारकरी नाचत गाजत टाळ मृदुंगासंग विठ्ठल नामाचा जयघोष करत आनंदात पंढरीत येतात. तूही तेवढ्याच आनंदाने भक्ताच्या मेळ्यात नाचत असतोस.
सर्व भक्तांच्या कणाकणात तू साठलेला आहेस. असा तू आमचा पांडुरंग, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. कानडा राजा पंढरीचा. तू असा निर्गुण निराकार, तू जगताचा ईश्वर, सर्वत्र उभा आहेस. तू ब्रह्मानंदाचा आनंद आहेस. पंढरीची वारी हा आनंद इतका आगळा वेगळा आहे, त्याचे वर्णन प्रत्यक्षात करता येणार नाही आणि शब्दातही सांगता येणार नाही. खरंच यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागतो. पंढरीची वारी ही फक्त महाराष्ट्रापुरतीच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेशी एक महत्त्वाची ओळख म्हटले जाते. वारीमुळे राष्ट्रीय एकात्मता वाढते. विविध प्रांतातून पण लोक या वारीचा आनंद घेत असतात. पायी प्रवास म्हणजे समरसता आणि आध्यात्मिकतेचा भाव एकरूप करणारा जिवंत अनुभव, चैतन्य जागृत करणारा असा सोहळा आहे. चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन हेची मज घडो जन्मजन्मांतरी, हेच मागणे श्रीहरी तुझे चरणी. आली कुठून शिकानी टाळ मृदंगाची धून, आली कुठून शिकानी टाळ मृदंगाची धून. नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमा रोमातून. आली कुठून शिकानी टाळ मृदंगाची धून, आली कुठून शिकानी. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.